श्री शिवलीला अमृत कथा सार अध्याय 14वा पार्वतीच्या भिल्लीन रूपाची कथा व चिलिया बाळाची कथा। गणपती व कार्तिक स्वामी दोघेही लहान होते। पार्वतीला ते दोघेही प्रिय होते। पार्वती त्यांचे खूप खूप लाड करत असे। दोघेही पार्वतीला दृष्टीआड करू देत नसत। गणपती मांडीवर बसला तर कार्तिक स्वामी त्याला पार्वतीच्या मांडीवरून ओढत असे, ढकलून देत असे व मला मांडीवर घे असे म्हणत असे। दोघांचे भांडण पाहून शंकर पार्वतीला हसू येत असे। पार्वतीने त्या दोघांनाही खेळायला सोडले। आपल्या मुलांच्या लीला पाहून ती सुखावत होती। एवढ्यात दोन्ही मुलांच्या रडण्याचा आवाज आला। शंकर म्हणाले, आपली मुले का रडतात ते पाहून ये। त्याप्रमाणे ती धावत पळतच बाहेर आली। तिने गणपतीला जवळ घेतले व काय झाले म्हणून विचारले। गणपतीने सांगितले, आई हाच आधी माझ्या खोड्या काढतो, माझे कान धरतो, ओढतो, माझे डोळे लहान आहेत म्हणून चिडवतो व माझ्या डोळ्यात बोटे घालण्याचा प्रयत्न करतो। पार्वतीने कार्तिक स्वामीला दरडावून विचारले की तू असा गणपतीला त्रास का देतोस? त्यावर त्याने उत्तर दिले, मी मुळीच त्रास देत नाही, उलट हाच माझे 12 डोळे मोजतो आणि मला चिडवतो। आई त्यांचे गाराने ऐकून घेत त्यांची समजूत घालते आणि भांडण विसरून ते दोघेही खेळायला जात। एके दिवशी शंकर मुलांचा खेळ बघत होते। पार्वतीही तेथे आली। शंकरांकडे बघता बघता तिला एकदम हसू आले। शंकरांनी विचारले, तू का हसतेस? पार्वती म्हणाली, जटाभारामध्ये एक स्त्री सारखी आकृती दिसत आहे, तुमची करणी खरोखर अलौकिक आहे। त्यावेळी शंकर म्हणाले, मी माझ्या मस्तकावर जलधारा धारण केली आहे म्हणून तुला तसा भास झाला आहे। मला तुमच्या डोक्यावरती अगदी बरोबर स्त्रीचे मुखकमल दिसत आहे। तिचे कुरळे केस मला स्पष्टपणे दिसत आहेत। तिचे सुंदर काळेभोर नयनही मला दिसत आहेत। असो, हे वर्णन करून तरी काय करायचे? तुमच्या समोर माझे काही चालत नाही। पार्वतीने मौन धारण केले आणि आता दोघांनीही सारीपाटाला सुरुवात केली। त्यावेळी नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी तेथे आले। दोघांमध्ये रंगलेला खेळ त्यांनी पाहिला। ते म्हणाले, हा खेळ काही विशेष वाटत नाही, काहीतरी पण लावून खेळ खेळा। शंकर पार्वतीला ही कल्पना आवडली। जो कोणी जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू द्यायची असे ठरले। सोंगट्यांच्या डावाला सुरुवात झाली। पहिलाच डाव पार्वतीने जिंकला। तिने शंकरांचे व्याघ्रांबर मागून घेतले। ठरल्याप्रमाणे शंकरांनी व्याघ्रांबर काढून दिले। दुसऱ्या डावाला सुरुवात झाली। दुसरा डाव देखील पार्वतीने जिंकला। अशा तऱ्हेने पुढील सर्व डाव पार्वतीने जिंकले आणि तिने गजचर्म, कौपिन, आयुधे, भूषणे असे सर्व काही काढून घेतले। शंकर दिगंबर झाले। नारद मुनी म्हणाले, शंकरा, एका स्त्रीने तुझा पूर्ण पराभव केला, तुझा सर्व महिमा फुकट गेला, तू मायाधीन झालास। आता तुझ्या भक्तांना तू काय सांगशील बरे? असे बोलून नारद मुनी तेथून निघून गेले। नारदांचे बोलणे शंकरांना लागले व तेही कोठेतरी लांब निघून गेले। त्यांचा शोध घेतला पण ते कोठे सापडेनात। शंकरांचा शोध घेण्यासाठी पार्वती बाहेर पडली। रानावनात ती शंकरांचा शोध घेऊ लागली। अनेक गुहांमध्ये जाऊनही शंकरांचा शोध घेतला। अनेक तीर्थस्थानांना जाऊन शंकरांना शोधण्याचा प्रयत्न केला। यज्ञ याग करून शोध घेण्याचा प्रयत्न केला। शिवाचे स्वरूप पाहण्यासाठी अनेक देवदेवता उत्कंठित झाल्या होत्या। सर्व वेदांनी निरनिराळ्या गोष्टी शिकविल्या। मीमांसकांनी कर्ममार्गाची स्थापना केली। सांख्यांनी प्रकृती पुरुष हा विषय समजावून सांगितला। पातंजलीने योगशास्त्र सांगितले। व्याकरणात विविध शब्द विभागांची माहिती दिली। सर्व जे उरले ते ब्रह्म होय। शंकर म्हणजे ब्रह्मानंद। वेदशास्त्रालाही तो सापडणे अवघड आहे। अशा हा ब्रह्मानंद स्वरूप शंकरांना हाक मारीत पार्वती घनदाट अशा अरण्यातून फिरत होती। पार्वती अतिशय काकुळतीला आली होती। तिने हात जोडून शंकरांना प्रार्थना केली। ती म्हणाली, हे वल्लभा, नागांनी आपल्याला त्रास दिला, त्यावेळी मी हसले, ही माझी चूक झाली, तरी त्या चुकीबद्दल मला क्षमा करावी। आता तरी आपले दर्शन द्यावे, मी पूर्ण शरण आले आहे। अशी विनंती करीत पार्वती माता हिमालयाजवळ आली। तिथे स्वांत सुखात मग्न झालेले शंकर पार्वतीला दिसले। पार्वतीने आपला वेश बदलला, बिल्लिणीचा वेश घेतला, मोरपिसांचे सुंदर वस्त्र नेसले, अनेक फुलांनी तिने आपल्या शरीराला सजवले, मधुर आवाजात गायनाला सुरुवात केली। गायनाबरोबर ती नृत्यही करू लागली। तिचे गायन व नृत्य पाहून सर्वजण चकित झाले। तिचे दात हिऱ्याप्रमाणे चमकत होते। तिच्या अंगाचा सुवास सर्वत्र पसरला होता। विजेसारखे तिचे तेज सर्वत्र पसरले होते। ते मधुर गायन ऐकून शंकरांनी आपले डोळे उघडले। तिने शंकरांचे मन जिंकले। शंकर भिल्लिणीकडे आकर्षित झाले। ते आपले तप विसरले आणि भिल्लिणीशी बोलू लागले, हे सुंदरी, तू खरोखर कोण आहेस? तुझे सौंदर्य मला अतिशय आवडले आहे, तू माझ्याशी विवाह कर। भिल्लिणीने उत्तर दिले, उमेशसारखी रूपवान पत्नी आणि कैलासासारखे मंगलमय स्थान सोडून आपण तर येथे येऊन बसलात। मी तर परनारी आहे, मी आपणाशी कसा विवाह करू शकेन? आपण येथे येऊन तप करीत आहात, तपाने मन जिंकले नाही तर मग तप तरी कशासाठी करता? शंकर म्हणाले, मी दुर्गेवर रागावूनच इकडे निघून आलो आहे, मी तिकडे जाणार नाही, मला स्वप्नातही तिची आठवण येणार नाही। भिल्लीन म्हणाली, माझा पती तर अतिशय रागीट आहे, तुमच्याशी विवाह केला तो अतिशय रागावेल, रागाच्या भरात तो सारे त्रिभुवन जाळून टाकेल। शंकर म्हणाले, मला पार्वतीचा राग आला आहे। दक्षाच्या यज्ञात नको म्हणत असताना ती गेली, अपमान झाल्याने तिने यज्ञात उडी टाकली, मग हिमालयाच्या पोटी पुन्हा जन्म घेतला, माझ्या प्राप्तीसाठी तिने तप केले। भिल्लीन म्हणाली, दुर्गेसारखी अत्यंत गुणवान सौंदर्यवान पत्नी सोडून तुम्ही वनात आला, दुसऱ्या स्त्रिया पाहून तुमची वृत्ती चलबिचल होते।
या तुमच्या वृत्तीला म्हणावे तरी काय. शंकर म्हणाले, ती रूपसुंदरी पार्वती इथे आली आणि माझ्या पाया पडून प्रार्थना केली तरी मी कैलास पर्वतावर जाणार नाही. मी तुझ्याजवळ राहीन, तिच्याबरोबर काही बोलणार नाही. तू सांगशील तिकडे मी या वयास तयार आहे, तरी तू माझ्याशी विवाह कर. भिलीन म्हणाली, पार्वतीने तुमच्याशी 2 वेळा विवाह केला तरी सुद्धा तिला सोडून देण्याच्या तयारीत आहात. तसेच तुम्ही मला केव्हाही सोडून द्याल. एवढे बोलून ती निघून जाऊ लागली. शंकर तिच्या पाठीमागून जाऊ लागले. ते म्हणाले, तू आता इथून जाऊ नको. मी तुला वचन देतो, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पार्वती हसत हसत म्हणाली, तुम्ही आताच माझ्याबरोबर माझ्या घरी या. तेथे आलात की लग्न करेन. असे बोलत बोलत ते दोघेही कैलास पर्वतावर आले. तिने शंकरांना सिंहासनावर बसविले आणि त्यांची षोडशोपचारे पूजा केली व त्यांच्या चरण कमलांवरती मस्तक ठेवले. शंकर आश्चर्याने भिल्लिनीकडे पाहतच होते. त्यामुळे भिल्लिनीने आपले मूळचे रूप प्रकट केले. आपला राग घालविण्यासाठी पार्वतीने आपल्याला फसविले हे शंकरांनी जाणले. एके दिवशी शंकर पार्वती बोलण्यात दंग झाले असताना नारद मुनी वीणा वाजवत तेथे आले. पार्वतीने त्यांचा योग्य आदर सत्कार केला. नारद मुनी म्हणाले, हे विश्वनाथा, राजा श्रीयाळासारखा श्रद्धावान भक्त एखादाच असतो. तो अतिशय उदार आणि सदाचरणी आहे. त्याने अनेक वर्षे अन्नछत्र चालविले आहे. तेथे येणाऱ्या अतिथीला इच्छा भोजन मिळते. कोणीही कोणतीही वस्तू मागितली की राजा श्रीयाळ ती वस्तू घेऊन येतो. त्याची सर्वत्र कीर्ती पसरली आहे. तो तुझा अनन्य भक्त आहे. एवढे सांगून नारद मुनी निघून गेले. शंकरांनी आपला भक्त राजा श्रीयाळ याची परीक्षा घेण्याचे ठरविले. अगदी सामान्य माणसाचे रूप घेऊन अतिथी म्हणून ते श्रीयाळाच्या दारात आले. श्रीयाळ व चांगुना घराबाहेर आले. त्यांनी अतिथीचा सत्कार केला व त्यांचे पाय धरले. अतिथी म्हणाले, मी सांगतो ते इच्छा भोजन द्याल का, नाहीतर मी परत जातो. श्रीयाळ म्हणाले, आम्ही सर्व अतिथींचा सत्कार करतो, अतिथीची पूजा करतो. आपली काय इच्छा आहे ते सांगा. राजाने एवढे बोलून अतिथीला आत नेले, आसनावर बसविले व त्यांची षोडशोपचारे पूजा केली. अतिथी म्हणाले, मला नर मांसांचे भोजन हवे. चांगुना म्हणाली, मी माझे मांस द्यायला तयार आहे. राजा श्रीयाळ म्हणाला, राणीच्या मांसापेक्षा मी माझे मांस देतो. अतिथी म्हणाले, तुमच्या दोघांचे जीवन अत्यंत परमपवित्र आहे. जणू काही तुम्ही याचकांचे आईवडील आहात. तुम्हाला जर मी खाऊन टाकले तर हे अन्नछत्र थांबून जाईल. मला तुमचे कार्य थांबवायचे नाही. म्हणून तुमचा 5 वर्षाचा जो सुंदर एकुलता एक मुलगा आहे, चिलया बाळ, त्याचे मांस मला चालेल. ते ऐकून आई वडील सुन्न झाले. आतापर्यंत कोणत्याही याचकाने अशी मागणी केली नव्हती. राजा श्रीयाळ याचकाला म्हणाला, मी माझ्या बाळाला तुमच्या स्वाधीन करतो, तुम्ही त्याला घेऊन जावे. त्यावेळी याचक म्हणाला, मी काही जंगलातला वाघ आहे का? तुमच्या मुलाला मी काही कच्चा खाणार आहे का? तुम्ही त्याचे मांस शिजवून मला वाढले तरच मी भोजन करू शकेन. आणि मी भोजन करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर तिथल्या तिथे भोजन टाकून निघून जाईन. आणि अशी घटना घडली तर तुमचे सारे सत्व निघून जाईल. चांगुनाने आपल्या खेळणाऱ्या बाळाला हाक मारली. बाळ धावत धावत घरी आला. त्याने आई वडिलांना नमस्कार केला, अतिथींनाही नमस्कार केला व आईला म्हणाला, मला का बरे बोलावलेस? हे आपल्याकडे अतिथी आले आहेत. हे भोजनासाठी तुझे मांस मागत आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला बोलावून घेतले आहे. चिलया म्हणाला, बरे झाले. मी माझा देह शिवाच्या चरणांवरती अर्पण केला आहे. त्यामुळे मला खाऊन टाकले तर अतिथींना संतोष होईल आणि शंकर माझ्यावर प्रसन्न होतील. चांगुनाने आपल्या बाळाला कडेवर घेतले. तो आपल्या आईला म्हणाला, आई, मी पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेईन. तू कोणत्याही प्रकारचा शोक करू नकोस. आता कोणत्याही प्रकारे वेळ घालवू नकोस. अतिथींना भोजनाला वेळ होईल. चांगुनाने चिलया बाळाला ठार मारले, त्याचे मांस शिजवले आणि अतिथींना भोजनाला बोलावले. अतिथी म्हणाला, तुझ्या बाळाचे शिर कोठे आहे? ते येथे उखळ्यात घालून कांडावयाचे आहे. चांगुनाने चिलया बाळाचे शिर आणले. ते ती उखळ्यात घालून कांडू लागली. अतिथी म्हणाले, शिर नुसते कांडायचे नाही तर शिर कांडताना गाणे म्हणायचे. ती गाणी गाऊ लागली. त्या गाण्याचा आशय पुढील प्रमाणे आहे. हे चिलया बाळा, तू माझ्या पोटी जन्माला आलास आणि खरोखर मी धन्य झाले. अतिथींच्या समोर मला काही दुःख करता येणार नाही. अतिथी निघून गेले की मी तुझ्या पाठोपाठ येणार आहे. तुला कैलास पर्वतावर प्रवेश मिळणार आहे. मीही तुझ्या बरोबर कैलासाला येईन. तू जीवनाचे सार्थक करून घेतले. संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखे बाळ शोधून सुद्धा सापडणार नाही. चांगुनाने चिलयाचे शिरही शिजवले. राजा राणीने अतिथींना जेवायला बोलावले. अतिथी राजास म्हणाला, आपणही माझ्या बरोबर जेवणास बसावे. वडील क्षणभर भांबावले. तेव्हा चांगुना म्हणाले, आपण काही चिंता करू नका. अतिथी सांगतील तसे वागा. अतिथीने चांगुनालाही भोजनास बसावयास सांगितले. चांगुनाही भोजनासाठी बसली. अतिथीला भोजन वाढण्यात आले. एवढ्यात अतिथी भोजन न करता उभे राहिले. पती पत्नी घाबरून गेले. ते म्हणाले, आमच्या हातून काही चूक झाली का? तेव्हा अतिथी म्हणाले, मी निपुत्रिक माणसाचे तोंड सुद्धा पाहत नाही. मला आता तुमच्या घरचे अन्न नको. तेव्हा चांगुना घाबरली. तिने मनात विचार केला, आपला मुलगाही गेला आणि सत्वही गेले. ती शंकरांचा धावा करू लागली. बघता बघता ही बातमी गावात पसरली. गावातले लोक जमा झाले. अतिथी चांगुनाला म्हणाला, तुला काय प्रिय आहे ते मागून घे. तिने सांगितले, मी निपुत्रिक आहे. हा माझा कलंक घालवा. त्यावेळी अतिथी म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता बाळाला हाक मार. अतिथीच्या सांगण्याप्रमाणे चांगुनाने बाळाला हाक मारली आणि काय आश्चर्य, तेजस्वी चिलया धावत धावत आईजवळ आला.
राजा श्रीयाळाने घडलेले हे आश्चर्य पाहून डोळे बंद करून शंकरांचे स्मरण केले आणि त्यांना मनोमन नमस्कार केला. अतिथीने आपले मूळचे रूप प्रकट केले. श्रीयाळाने आणि चांगुनाने शंकरांचे पाय धरले. देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली. त्यांनी चिलयाला राज्याच्या गादीवर बसवले आणि शंकरांनी पाठविलेल्या विमानात बसून राजा श्रीयाळ व राणी चांगुना शिवपदाशी एकरूप झाले. अशा प्रकारे 14 भुवनांचे सार सांगण्यासाठी हे 14 अध्याय सांगितले आहेत. या अध्यायांचे नुसते श्रद्धेने श्रवण केले, वाचले किंवा आपल्या हाताने लिहिले, ग्रंथाचे संरक्षण केले किंवा शंकरांचा ध्यास लागला किंवा अंतकरणात ओढ लागली तरी सारखेच फळ प्राप्त होते. शंकर त्यांच्यावर कृपा करतात. अनेक संकटे दूर होतात. शत्रू नष्ट होतात. सलग 3 महिने या ग्रंथाचे पारायण केले तर संकटांचा संपूर्ण नाश होतो. सोमवार, शिवरात्रीला किंवा प्रदोष काळी या ग्रंथाची पूजा केली तर शिवाचे दर्शन होते. श्रीधर स्वामींनी आपल्या आई वडिलांना मनोभावे वंदन करून 1640 मध्ये फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून प्रकाशित केला. हे शिवशंकरा, तुला साष्टांग नमस्कार घालून हा 14 अध्यायाचा शिवलीला अमृत ग्रंथ पूर्ण करीत आहे. अध्याय 14 समाप्त.